आपण या जगात किती वर्ष जगू हे आपल्याला माहित नाही. परंतु जोपर्यंत आहोत आणि जे उरलेलं आयुष्य आपण देवाच्या मार्गात चालत असताना कसं जगावं, याविषयी आपण आजच्या संदेशात पाहणार आहोत. आणि पेत्राच्या पहिल्या पत्राचा अभ्यास करत असताना आपण चौथ्या अध्यायात पोहोचलेलो आहोत. आणि आजच्या संदेशाचा शीर्षक आहे उरलेले आयुष्य कसे जगावे. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे विश्वासाची अग्निपरीक्षा. आणि शास्त्रभाग आहे पहिले पेत्र 4 वचन 1 ते 11. आता पेत्र या शास्त्रभागामध्ये आपलं उरलेलं ख्रिस्ती जीवन कसं जगावं याविषयी काही गोष्टी सांगत आहे. आणि दुसऱ्या वचनात जर आपण वाचलं तर तो असं म्हणतो, यासाठी की तुम्ही आपले उरलेले दैहिक आयुष्य मनुष्यांच्या वासनाप्रमाणे नव्हे. आणि उरलेले दैहिक आयुष्य अंडरलाईन करा, याच्यावरून आजचा शीर्षक घेण्यात आलेला आहे. आणि मग पुढे तिसऱ्या वचनात देखील तो असं म्हणतो शेवटी की कारण विदेशी लोकांना आवडणारे कर्म करण्यात म्हणजे कामासक्ती, विषय वासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व अमंगळ मूर्तीपूजा यात राहण्यात जो काळ गेला तितका पुरे. म्हणजे काळ आणि उरलेलं आयुष्य याविषयी पेत्र ह्या वचनात लिहित आहे की उरलेलं आयुष्य आपण कसं जगावं. आणि पेत्राचं पहिलं पत्र याच्या चौथ्या अध्यायाच्या वचन 1 ते 11 मध्ये 4 दृष्टिकोन तो आपल्याला सांगतो की कोणत्या 4 दृष्टिकोनातून आपण उरलेलं आयुष्य जगलं पाहिजे. कोणते ते 4 दृष्टिकोन आहेत. 4 ॲटिट्यूड्स वी हॅव टू हॅव टू मेक द रेस्ट ऑफ आवर लाईफ काउंट. पहिला जो दृष्टिकोन तो आपल्याला वचन 1 ते 3 मध्ये आढळतो. पहिले पेत्र याचा चौथा अध्याय वचन 1 ते 3 या ठिकाणी पेत्र असं लिहितो, ख्रिस्ताने देहरूपी दुःख सोसले तसेच तुम्ही तेच मनोवृत्ती रूपी शस्त्र धारण करा. म्हणजे बघा, मनोवृत्ती जी आहे किंवा दृष्टिकोन जो आहे तो एक प्रकारचं शस्त्र आहे. काही लोक संशय असतात, ते एक दृष्टिकोन आहे. तर जो काही दृष्टिकोन आहे, काही नेगेटिव्ह असतात, तर मनोवृत्ती तो म्हणतो की ख्रिस्ताने देहरूपी दुःख सोसले तसेच तुम्ही तेच मनोवृत्तीरूपी शस्त्र धारण करा. कारण ज्याने देहाने सोसले तो पापापासून निवृत्त झाला आहे, यासाठी की तुम्ही आपले उरलेले दैहिक आयुष्य मनुष्यांच्या वासनाप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे. तर या ठिकाणी पहिला जो दृष्टिकोन आहे तो म्हणतो की पूर्वी तुमचं आयुष्य अशा प्रकारचं होतं. वचन 3, विदेशी लोकांना आवडणारे कर्म करण्यात म्हणजे कामासक्ती, विषय वासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व अमंगळ मूर्तीपूजा यात राहण्यात जो काळ गेला तितका पुरे. ख्रिस्ताकडे येण्यापूर्वी, तारण होण्यापूर्वी तो म्हणतो की तुमचं अशा प्रकारचं जीवन होतं. परंतु आता उरलेल्या आयुष्यात तुम्ही पापाविरुद्ध कठोर दृष्टिकोन घ्यावा. म्हणून पहिला पॉइंट, पहिला जो दृष्टिकोन आहे, पापाविरुद्ध आपला दृष्टिकोन कठोर असावा. बरेच वेळेस आपण दुर्लक्ष करतो, आपण म्हणता जाऊ द्या, त्याच्यात काय, आपण शेवटी मनुष्य प्राणी आहोत असं म्हणून आपण स्वतःला एक्सक्यूज करतो. परंतु जर आपल्याला उरलेलं आयुष्य देवाच्या गौरवासाठी आणि यशस्वीरित्या जगायचं असेल, तो म्हणतो या ठिकाणी की पापाविरुद्ध तुमचा दृष्टिकोन हा कठोर किंवा कडक असा असला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण देऊन तो सांगतो की त्याने देखील कठोर भूमिका पापाविरुद्ध घेतली. आणि म्हणून ज्या काही सहज गुंतवणारी पाप, जे काही आपला मनुष्य स्वभाव, ज्या काही उणेवा आहेत, त्यावर आपण कसं विजय मिळवावं याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मग हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे की ख्रिस्ताबरोबर ज्यावेळेस आपण विश्वास ठेवला, आपण त्याच्याबरोबर मरण पावलं आणि पुन्हा उठलो. म्हणजे आपला जुना मनुष्य स्वभाव, पापी स्वभाव, आदमापासून आलेला स्वभाव हा त्याने निष्क्रिय केलेला आहे, तो निर्जीव झालेला आहे. म्हणून पहिला जो दृष्टिकोन आपला पाहिजे तो म्हणजे पापाविरुद्ध कठोर. दुसरा दृष्टिकोन वचन 4 ते 6 मध्ये तो सांगतो. पहिले पेत्र 4 आणि वचन 4 ते 6, तुम्ही त्यांच्या दंगलांच्या भरात त्यांच्याबरोबर धावत नाही. ते म्हणजे
जे लोक अजून देवाकडे वळले नाही त्यांच्याविषयी तो बोलतो. तुम्ही त्यांच्या दंगलांच्या भारात त्यांच्याबरोबर धावत नाही, यांचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात, की पूर्वी तुम्ही त्यांच्याबरोबर होता, परंतु आता तुम्ही देवाचे झाल्यामुळं हे लोक तुम्हाला नावं ठेवतात किंवा टिंगल मस्करी करतात, निंदा करतात. वचन 5, तो जिवंतांचा व मृतांचा न्याय निवडा करण्यास तयार आहे, त्याला ते हिशोब देतील. सुवार्ता मृतांनाही सांगितली होती, यासाठी की मनुष्यानुसार त्यांचा देह संबंधाने न्याय निवडा व्हावा, पण त्यांनी आत्म्याने देवानुसार जगावे. आता ह्या वचना 4 ते 6 मध्ये दुसरा दृष्टिकोन आहे, आणि तो असा की ज्यांचं तारण झालेलं नाही, ज्यांना अजून देवाची ओळख झाली नाही, त्यांच्याविषयी आपण धीर धरला पाहिजे. म्हणून दुसरा पॉइंट हा वचना 4 ते 6, तारण न झालेल्या लोकांविषयी धीराचा दृष्टिकोन. आपण एखाद्याला सुवार्ता सांगितली, प्रार्थना केली, आपल्याला वाटतं की त्यांनी लगेच वळलं पाहिजे, लगेच आपल्याला पश्चातापाचे फळं दिसले पाहिजे, पण तसं नसतं. आपल्याला धीर धरायला शिकलं पाहिजे. कारण आपण देवाकडे आल्यामुळे आपण जीवनशैली, आपलं जीवन पाहून ते काही वेळेस निंदा करतात, चेष्टा करतात, त्यांना ते विचित्र असं वाटतं. आता विचार करा, तुमच्या कुटुंबातले ज्यांचं तारण झालेलं नाही, ज्यांना देवाची ओळख नाही, त्यांना ख्रिस्ती जीवन, शास्त्र वाचन, प्रार्थना वगैरे वगैरे हे विचित्र असं वाटतं. ते समजू शकत नाहीत की याचं महत्व काय आहे. पण 5व्या वचनात तो सांगतो की एक दिवशी ते देखील देवाला हिशोब देणार आहे, त्यांना देखील त्याच देवापुढे उभं राहावं लागणार आहे. आणि मग 6व्या वचनात तो सांगतो की सुवार्ता मृतांनाही सांगितली होती, की जे मृत पावलेले ते जिवंत असताना त्यांना देखील सुवार्ता सांगण्यात आलेली होती, परंतु त्यांनी त्याचं काय केलं, स्वीकारलं की नाकारलं, यावरून त्यांचा न्यायनिवाडा करण्यात येईल. म्हणजे जिवंतांचा मृतांचा न्यायनिवाडा एक दिवशी होणार आहे. देवाचा न्यायाचा दिवस येत आहे. म्हणून तो म्हणतो की तुम्ही धीर धरा. दुसरा जो दृष्टिकोन आपला पाहिजे तो हा, की तारण न झालेल्या लोकांविषयी आपण धीर धरणे. कारण देवाचा न्याय किंवा देवाचा न्याय निवाडा माणसाच्या न्याय निवाडापासून वेगळा असतो. म्हणून तो म्हणतो की समयापूर्वी कोणाचा न्याय निवाडा करू नका. आपल्याला देवाने न्यायाधीश नेमलेला नाही, तर आपल्याला साक्ष व्हायला सांगितलेलं आहे. वचन 16 आणि 17 जर आपण वाचलं, पहिले पेत्र 3 वचन 16 आणि 17 या ठिकाणी पेत्र असं म्हणतो, ते सद्भाव धरून द्या. तर कोणी तुम्हाला तुमच्या विश्वासाबद्दल विचारपूस केली, तो म्हणतो उत्तर द्यायला तयार असा, आणि ते सौम्यतेने व भिडेने द्या. ते सद्भाव धरून द्या, यासाठी की ज्याविषयी तुमची निंदा होते, त्याविषयी ख्रिस्तामधील तुमच्या सद्वर्तनावर आळा घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे. त्यांना त्यांची चूक लक्षात यावी की आपण उगीच त्यांच्यावर आळ घेतला, खोटे आरोप केले. वचन 17, चांगले करूनही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. तर दुसरा जो दृष्टिकोन तो म्हणतो आपला असला पाहिजे, उरलेलं आयुष्य जर यशस्वीरित्या विजयी जीवन जगायचं असेल, तर दुसरा दृष्टिकोन, तारण न झालेले लोकांविषयी आपण धीर धरला पाहिजे. एक दिवशी ते देवाकडे वळतील, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहिलं पाहिजे. आणि मग 7वं वचन बघा, या ठिकाणी तिसरा दृष्टिकोन त्याने सांगितलेला आहे. पहिले पेत्र 4 आणि वचन 7, आता सर्वांचा शेवट जवळ आला आहे, यास्तव मर्यादेने राहा व प्रार्थना करण्यासाठी सावध असा. या ठिकाणी सावधगिरी बाळगणं किंवा अलर्ट राहणं, जागृत राहणं याविषयी सांगितलेलं आहे. का? कारण सर्वांचा शेवट जवळ आलेला आहे. आता ज्यावेळेस पेत्राने हे पत्र 2000 वर्षापूर्वी लिहिलं, त्यावेळेस जर तो म्हणतो शेवट जवळ आला आहे, तर आज 2026 वर्षानंतर तो शेवट किती जवळ आला असेल, नाही का? किती कधी विचार केला का? आणि तरीही काही लोकांना वाटतं की अजून शेवटचा काळ यायचा आहे. तो म्हणतो की शेवट जवळ आलेला आहे. म्हणून तिसरा दृष्टिकोन काय, की सर्व काही संपणार आहे, संपुष्टात देव आणणार आहे आणि प्रभू येशूचं आगमन होणार आहे. म्हणून तिसरा दृष्टिकोन प्रभूच्या आगमनाची अपेक्षा
असल्याचा दृष्टिकोन, प्रभूच्या आगमनाच्या अपेक्षेचा दृष्टिकोन. हे कायमचं राहणार नाही, हे आयुष्य कायमचं राहणार नाही, एक दिवशी संपणार, एक दिवशी अचानक प्रभू येशू ख्रिस्त या जगात येईल. ही अपेक्षा, ही आशा धरून वाट पाहत आपण राहील. हा दृष्टिकोन आपला असला पाहिजे की परमनंट आपण कायमचं या जगात राहू, सर्व असं चालेल असं नाही. हा तिसरा दृष्टिकोन. तर बघा, या शास्त्र भागात पेत्र 4 दृष्टिकोन आपले कोणते असले पाहिजे हे तो सांगतोय की उरलेलं आयुष्य जर आपल्याला देवासाठी सफल करायचं आहे, त्याचा गौरव करून योग्य रीतीने जगायचं आहे. पुष्कळ वेळेस आपल्याला असं वाटतं की ज्या चुका आपण केल्या, ज्या गोष्टी घडल्या, त्या जर घडल्या नसत्या तर पुन्हा एकदा जर आपल्याला आयुष्य जगायचा चान्स मिळाला तर. परंतु आपण गेलेल्या आयुष्याचे वर्ष, गेलेलं आयुष्य पुन्हा जगू शकत नाही. ते आपल्या हातात नाही. जे झालं ते झालं. परंतु आता उरलेलं जे आहे ते आजपासून आपण कसं जगतो, काय करतो, कोणते निर्णय घेतो, याच्यावर काय घडणार ते अवलंबून आहे. म्हणून पहिला दृष्टिकोन हा की पापाविषयी आपण कठोर भूमिका घेतली पाहिजे. टाळाटाळ किंवा दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. दुसरा दृष्टिकोन हा की तारण न झालेल्या विषयी आपण धीर धरला पाहिजे. कारण आपण जर धीर नाही धरला, तुम्ही जर तुमच्या कुटुंबातले, तुमच्या नातेवाईकातले जे देवाकडे वळले नाही, ज्यांचं तारण झालं, तुम्ही जर प्रार्थना केली आणि तुम्ही जर धीर नाही धरला तर मग कोण धरणार? म्हणून आपल्यावर ही जबाबदारी आहे, आपला हे कर्तव्य आहे की एकमेकांसाठी विनंती करणं, त्यांच्यासाठी मध्यस्थी करणं, प्रार्थना करणं आणि त्यांना वचन सांगणं. तिसरा दृष्टिकोन की प्रभूचं आगमन कोणत्याही दिवशी, कोणत्याही क्षणी होईल याची अपेक्षा. आणि मग चौथा दृष्टिकोन वचन 8 ते 11 मध्ये आपल्याला आढळतो. वचन 8 ते 11 बघा. पहिले पेत्र 4 आणि वचन 8 ते 11 या ठिकाणी पेत्र काय लिहितो जरा ऐका. मुख्यतः एकमेकावर एक निष्ठेने प्रीती करा. एक निष्ठेने, जरा अंडरलाईन करा. आणि हे एकमेक कोण? देवाच्या घरचे लोक, आपले ख्रिस्ती बंधू भगिनी. तो म्हणतो एकमेकावर एक निष्ठेने प्रीती करा. नुसतं प्रीती करा असं म्हणत नाही, तर एक निष्ठेने, म्हणजे ऑनेस्टली, फेथफुली, विश्वासूपणे. आपण एकमेकांना धोका देऊ नये, आपण एकमेकांचा गैरफायदा घेऊ नये. मुख्यतः एकमेकावर एक निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. ज्यावेळेस आपली एकनिष्ठेने प्रीती असते, त्यावेळेस आपले बंधू किंवा भगिनींनी जर काही चूक केली, त्यांच्याकडून जर काही पाप घडलं, तर आपण ते झाकण्याचा किंवा त्यांना जाऊन त्याविषयी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याविषयी आपण इतरांना सांगत फिरत नाही, ते पाप उघड करत नाही. म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की प्रीती पापांची रास झाकून टाकते. म्हणजे थोडक्यात हे की आपण एकमेकांना एक्सपोज करत नाही, तर आपण तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल, सुटेल याकडे पाहतो. आणि ते केव्हा होतं? ज्यावेळेस आपल्याला आपली एकमेकावर प्रीती असते. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या कुटुंबातले, आपल्या मंडळीतले, ओळखीचे सर्वच लोक आपल्याला आवडतात असं नाही. पण जर आपण ख्रिस्ताचे आहोत आणि ख्रिस्ताने जर आपल्यावर प्रीती केली, तर त्याने त्याची प्रीती आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून आपल्याला कोण आवडतं आणि कोण आवडत नाही ह्याच्यावर प्रीती अवलंबून नसावी. तर ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली, आपण जसं आहोत तसंच आपण दुसऱ्यांनाही स्वीकारलं पाहिजे. त्याने विनाअट विनाशर्त तुम्हाला आणि मला स्वीकारलेला आहे, तर आपण इतरांना, एकमेकांना अट घालवू नये. देव जसं आपल्याला ट्रीट करतो, आपल्याशी वर्ततो, तसंच आपण एकमेकांशी वागलं पाहिजे. आणि कशा रीतीने, कशावर आपण समजतो की आपली एकमेकावर प्रीती आहे? जर आपण एकमेकांच्या चुका, पाप झाकतो तर, हे एक्सपोज करत नसाल तर. वचन 8 तो म्हणतो की प्रीती पापांची रास झाकते. आणि पेत्राला हे माहित होतं,
कारण एक दिवशी त्यांनी प्रभू येशूला विचारलं की मी माझ्या भावाची किती वेळा क्षमा करू जर त्याने माझ्या विरुद्ध पाप केलं तर? 7 वेळा. आणि प्रभू येशूने सांगितलं 7 वेळा नाही, 7च्या 70 वेळा, म्हणजे एकूण 490 वेळा. 7च्या 70 वेळा. म्हणजे क्षमा करणं हे आपल्या जर नातं देवाशी आपल्याला जोडलेलं टिकवायचं असेल, आपलं जर देवाशी नातं अतूट ठेवायचं असेल, तर दुसऱ्यांच्या क्षमेची आपण वाट पाहायची नाही. आपण आपल्या साईडने क्षमा करायची. म्हणजे आपलं नातं देवाशी क्लिअर राहतं. आपल्या प्रार्थनेत ब्लॉकेजेस येत नाही, व्यत्यय येत नाही. आणि मग 9व्या वचनात तो काय म्हणतो बघा, वचन 9, कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा. आजकाल पाहुणचार हे फार कमी झालेलं नाही का? पाहुणे जात नाही, पाहुणे कोणाकडे येत नाही, पाहुणे आलेले काही लोकांना आवडत नाही. परंतु पाहुणचार, आतिथ्य, प्रेम शास्त्र शिकवतो की न कळत अशाने देवदूतांचं आतिथ्य केलेलं आहे, असं इब्री लोकांस पत्रात सांगितलेलं आहे. म्हणून तो म्हणतो की पाहुणचार, वचन, कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा. नुसता पाहुणचार करा नाही, कुरकुर करूनही पाहुणचार करता येतो आणि कुरकुर न करता सुद्धा. आणि या ठिकाणी पेत्र म्हणतो की कुरकुर न करता, की करायला पाहिजे म्हणून, तसं नाही, तर कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा. वचन 10, प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे. प्रत्येकाला हा शब्द जरा अंडरलाईन करा. आपल्याबरोबर बोलत आहे, पुष्कळ प्रमाणात पाऊल बोलत आहे. प्रत्येकाला हा शब्द जरा अंडरलाईन करा. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभारासारखे ते एकमेकांच्या कारणी लावा. बघा, म्हणजे तो म्हणतो की प्रत्येकाला देवाने कोणतं ना कोणतं दान दिलेलं आहे, ते एकमेकांसाठी वापरा, एकमेकांसाठी त्याचा उपयोग करा. आता देवाने जे आपल्याला दानात दिलेले, प्रत्येकाला कोणतं ना कोणतं, आज तुम्हाला देखील दान आहे, पण तुम्हाला माहित नाही, मलाही माहित नव्हतं. पण जे करू शकतो तेव्हा आपण जे करू लागतो, नंतर आपल्याला कळतं की जर मी वचन सांगण्याची इच्छा आहे आणि वचन सांगल्यावर जेव्हा कोणीतरी म्हणतं की मला समजलं, आम्ही आशीर्वादित झालो, त्यावेळेस कळतं की हे दान आहे. एखाद्यासाठी प्रार्थना केली, बरं झालं, आपल्याला कळतं की हे. म्हणून दान कसं आहे हे कसं ओळखायचं, की जे तुम्ही करू शकता ते करायला सुरुवात करा. मला दान मिळाल्यावर मी देवाची सेवा करेल असं नसतं. दान मिळालं हे कशावरून, तुम्हाला कशावरून कळलं? तर सुरुवात ही इथून होत असते, की जे आपण करू शकतो ते करायचं असतं. एखाद्याला उत्तेजन देणं, आपल्याला वचनातून काय समजलं ते एखाद्याला सांगणं, एखाद्यासाठी प्रार्थना करणं, जे करू शकतो ते करायला पाहिजे. आणि मग करता करता जे आत्म्याचं दान आहे ते वर येतं आणि मग आपल्याला कळतं, लोकांना कळतं की हे अमुक अमुक दान यांना दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो म्हणतो की तुम्हाला जे दान आहे किंवा दान आहे त्याचा उपयोग एकमेकांसाठी करा. ते दान देवाने आपल्या स्वतःसाठी दिलेलं नाही, तर ते दुसऱ्यांसाठी दिलेलं आहे. मला जे दान दिलं ते तुमच्यासाठी दिलं, तुम्हाला जे दान दिलं ते माझ्यासाठी, इतरांसाठी दिलेलं आहे. आणि ह्या रीतीने आपण एकमेकांच्या दानांचा उपयोग करायचा असतो. आमेन. आणि सर्वांना सारखंच दान नसतं. आणि ह्या रीतीने जर आपण आपलं जीवन जगलो, उरलेलं आयुष्य, तर निश्चितच आपलं जीवन फलद्रूप होईल, आशीर्वादित होईल. आणि म्हणून उरलेलं आयुष्य आपण कसं जगावं, 4 दृष्टिकोन आपल्या ठाई असले पाहिजे. मी रिकॅप घेत आहे. पहिला दृष्टिकोन, पापाविषयी कठोर भूमिका. दुसरा दृष्टिकोन, तारण न झालेल्याविषयी धीर. तिसरा दृष्टिकोन, प्रभूच्या आगमनाची अपेक्षा. आणि चौथा दृष्टिकोन तो हा की देवाच्या लोकांविषयी तत्पर असणे, हवेशी असणे, सेवा करायला, पाहुणचार करायला, जे दान आपल्याला जे करू शकतो ते त्यांच्यासाठी करायला तत्पर असणं, हा दृष्टिकोन आपला असला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण हे 4 दृष्टिकोन ठेवू, त्यावेळेस उरलेलं आयुष्य निश्चितच आपण इतरांना आशीर्वादासाठी आणि देवाच्या गौरवासाठी
जगूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. पेत्राच्या पत्राची ही सिरीज सुरू राहील आणि जर हे संदेश मिस केले असतील तर तुम्ही युट्यूबवर जाऊन ते परत ऐकू शकता. परमेश्वर थँक्यू. आपणास आशीर्वादित करो. थँक्यू फादर साहेब. उत्तम